महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत, तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट दिली आहे. 30 जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्यात कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कर्करोग ग्रीड तयार केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वाढती व्यापार तूट नियंत्रणात आणण्यासाठी आणि परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर कडक निर्बंध लादले आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयाने चांदीच्या आयातीचे धोरण मुक्त श्रेणीतून प्रतिबंधित श्रेणीत बदलले आहे. याचा अर्थ आता चांदी आयात करण्यासाठी सरकारी परवाना आवश्यक असेल. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलाय. अशोक खरात याचा ताबा आज ईडीकडून घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरात याला सिन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात अशोक खरात गेल्या 2 महिन्यांपासून कोठडीत आहे. सिन्नरमधील आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरात याला आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ईडीकडून अशोक खरात याचा ताबा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली असताना केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटरचे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतात महागाई वाढू लागली आहे. अशातच महाराष्ट्राची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या एसटी बसचे भाडेवाढ करण्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळावर अंदाजे 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. परिणामी एसटी बसचे भाडे वाढणार की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. या संबंधित मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध आणि लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर संस्थानाला राज्य सरकारकडून अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासासह भाविकांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून ही घोषणा केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश मिळालंय. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत पोलिसांनी 8 जहाल नक्षलवाद्यांना अटक केली असून तब्बल 38 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या 5 नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या कारवाईनंतर गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटने घेतला होता. या निर्णयावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयाला मंजुरी दिली असून त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 38 होणार आहे. कल्पकता, नेतृत्व गुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हा स्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 2 आठवड्यांनी अखेर यूडीएफचे सरकार स्थापन झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी.व्ही. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आजसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेळ वेगाने निघून चालली आहे आणि इराणकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. जर त्यांनी अणु कराराबाबत तातडीने एखादा चांगला प्रस्ताव दिला नाही तर अमेरिका त्यांच्यावर आधीपेक्षा मोठा लष्करी हल्ला करेल. जर वेळीच निर्णय घेतला नाही तर इराणमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ईडीने आम आदमी पक्षाचे नेते दीपक सिंगाला यांना 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.